हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर। तर आज आहे भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता वाजले सकाळचे 8 आणि माझी घरातील सर्व कामं आवरून झालेली आहेत आणि आज मला बनवायची आहे भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी। त्याच्या अगोदर मी पिल्लूसाठी आणि पिल्लूच्या पप्पांसाठी नाश्ता बनवणार आहे। तर आता झटपट होणारा नाश्ता म्हटलं तर पोहेच होतात झटपट। तर आता मी इथं पोह्याची तयारी करून घेत आहे आणि त्या दोघांसाठी नाश्ता बनवणार आहे। आणि आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार, तर या दिवशी माझा उपवास असतो, त्यामुळे मी या दोघांसाठीच नाश्ता बनवत आहे। तर कांदा कट करून घेतला, त्यानंतर मिरची, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर ही सर्व तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग मी झटपट असे पोहे बनवले। तर इथं पोहे तयार झालेले, त्या दोघांना नाश्ता करण्यासाठी दिलं। त्यानंतर मग मी सुरुवातीला अगोदर देवपूजा करून घेणार आणि त्यानंतर मग मी नैवेद्य बनवणार आहे। तर आज पौष महिन्यातला पहिला रविवार असल्यामुळे मला तर उपवास होताच आणि मला सूर्यदेवतांची पूजाही करायची होती। तर म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेऊयात। मग पूजेसाठी आता माझी दररोजची देवपूजा पण करेल आणि सूर्यदेवांची पण पूजा करेल। तर आता पहिल्यांदा तर मी दिवा इथं लावून घेतलेला आहे आणि मी पूजा करते वेळेस पिलूला सर्व करायचं असतं, त्याच्यामुळे त्याची पण लगबग चालू आहे पूजा करताना। तर इथं माझी पूजा होत आहे। तर संक्रांत म्हटलं की तिळगुळ आलं, तर सर्वात अगोदर मी देवांना इथं तिळगुळ ठेवून दिलं। तर पूजा माझी दररोजची जी पूजा असते ती पूजा झाली। मग त्यानंतर आता इथं पिलू पण जे जे करतो, त्याला पूजा झाल्यानंतर पटकन जे जे करून घ्यायचं असतं। तर त्यानंतर मग मी आज रविवारची पण पूजा मांडायला सुरुवात केली।
दररोजची आणि आज सूर्यदेवांची पण पूजा माझी करून झालेली आहे आणि आता पटकन मी नैवेद्य पण बनवून घेणार आहे। तर भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी, तर आता मी जी भोगीची भाजीसाठी भाजी लागते ती सर्व मी निवडून वगैरे ठेवलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत। तर मी इथं घेतलेला आहे हिरवा वाटाणा आणि घेवडा, की ती दुसरी कोणती भाजी त्याचं नाव मला येत नाही, घेवडा, गाजर, बटाटा, थोडासा ऊस घेतलाय, वांगे घेतलेत, मटार घेतलाय, थोडी एक बोर असतं ते पण घेतलं आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। तर आता मी इथं भाजी तयार करून घेते। तर कढईमध्ये मी 2 ते 3 पळे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी आणि तेल गरम असताना पहिल्यांदा तर मी टोमॅटो टाकून घेतले, कारण ते टोमॅटो पूर्णपणे असे शिजले जातात लवकर आणि दुसऱ्या जे भाज्या त्यात शिजायला थोडासा उशीर लागतो, त्याच्यामुळे मी अगोदर वांग्याचे काप आणि बटाटा पण टाकून घेतला। आता हे थोडा वेळ मी शिजू देणार आहे। त्यानंतर थोडंसं आलं आणि लसूणची पेस्ट पण टाकली। तर भोगीची भाजी खाल्ल्यानंतर असं म्हणतात की भोगीची भाजी खा आणि वर्षभर निरोगी राहा। तर खरंच खूप या दिवशी केलेली भाजी खूप टेस्टी होते। तर त्यानंतर मी थोडासा मसाला पण आपला घरगुती जो काळा मसाला असतो तो टाकला आणि आता शेवटी तो शेंगा म्हणजे घेवडा आणि दुसरी शेंग काय आहे तेच मला माहिती नाही, ती पण शेंग टाकली। नंतर जे ओले हरभरे होते ते, मटार, हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मी त्याच्यात जे बोराचे एक काप करून घेतले ते, थोडासा ऊस आणि गाजर ॲड केलं। आता भोगीची भाजी म्हटलं तर तीळ आलेच, तर मी तीळ पण त्याच्यामध्ये टाकले आणि सगळ्यात शेवटी मी मीठ टाकलं आणि वाफेवरच मी सुरुवातीला थोड्याशा भाज्या ह्या शिजवून घेतल्या। तर एकदम सुकी भाजी मी करणार नाही, तर थोडीशी रस्सा भाजी करणार आहे मी। तर थोड्या बऱ्यापैकी आपल्या भाज्या सर्व शिजलेल्या आहेत आणि शेवटी मी त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं तर इथं आता मी बाजरीची भाकरी बनवत आहे। आता तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्यात खूप टेस्टी आणि वेगळीच मजा असते खरंच या दिवशी भाकरी आणि भाजी खाण्याची। तर इथं मी भाकरी अशी छान थापून घेतली, त्यावरती तीळ टाकले। तर आता तुम्ही म्हणाले तर तीळ काळे कसे, तर हे माझे घरी येऊन दिलेले म्हणजे आमच्या शेतामधील तीळ आहेत त्याच्यामुळे थोडेसे काळे आहेत। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे, भोगीची भाजी आणि मी मसाले भात केला होता, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नाही शेअर केली। तर आता मी देवाला नैवेद्य ठेवत आहे। तर आता व्हिडिओचा एंड इथंच करते। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।